नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 सप्टेंबर 2024 ते 15 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी, इतरांचे मन वळवण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. म्हणूनच इतरावर त्यांचे निर्णय लादण्याऐवजी आपली स्वतःचीही क्षमता वापरून इतरांना राजी करूनच कोणताही निर्णयापर्यंत पोहोचा. चंद्र राशीपासून शनीच्या 3ऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यकालात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो ज्याची इच्छा तुम्हाला आधीपासून होती. म्हणून आता त्यांची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. अशात या उत्तम वेळेला जागून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्ही ज्या परीक्षेसाठी पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करत होता त्यात तुम्हाला इच्छेनुसार परिणाम मिळू शकतील. सप्ताहाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा मजबूत राहील आणि तुम्ही विभिन्न प्रकारच्या आपल्या शारीरिक समस्यांपासून आराम मिळवू शकता. या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या तुम्हाला तिथून उत्तम धनलाभ होईल. यामुळे काही नवीन वाहन खरेदीने तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकेल. परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरातील मोठ्यांसोबत याबाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. मकर राशी, या सप्ताहात तुम्हाला वेळोवेळी आपल्या भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल आणि त्यांच्या मदतीनेच तुम्ही आपले कौटुंबिक जीवन चांगल्या पद्धतीने चालवण्यात समर्थ राहाल. म्हणून तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की या बाबतीत आपल्या भाऊ बहिणीसोबत संवाद करत राहा. व्यस्त दिनचर्या असूनही या सप्ताहात तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम असाल. तथापि तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ असेल तुम्ही काही रचनात्मक करण्याचा सल्ला दिला जातो. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांना या सप्ताहात धैर्याने चालण्याची आणि आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण योग बनत आहेत की असे करूनच तुम्ही सप्ताहाच्या शेवटी यश मिळवू शकता. यावेळी तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमितपणे योग अभ्यास करा. केतू, चंद्र राशीपासून 9म भावात स्थित होण्याच्या कारणाने तुमचे काही कारणास्तव धन चोरी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपले धन विचारपूर्वक सुरक्षित स्थानावर ठेवा आणि त्या बाबतीत फक्त घरातील व्यक्तींच्या व्यतिरिक्त कोणालाही सांगू नका. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. कुंभ राशी, तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. सोबतच त्यांच्यासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात गाठ बांधून ठेवा की कामाच्या ठिकाणी काही काम करताना आपण चुकला असाल तर ते स्वीकारल्यास आपले मोठेपण दर्शवेल. कारण
यावेळी कार्यालयात आपली चूक कबूल करणे आपल्या पक्षाने जाऊ शकते, परंतु आपल्याला त्यात सुधारणा करण्यासाठी त्वरित विश्लेषण करणे देखील आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी सप्ताह तसा तर मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल, परंतु अधिक अंशरूपात तुमच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याचे योग दिसत आहेत. हा सप्ताह फायदेही सिद्ध होण्यासोबतच तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्याची शुभ संधी घेऊन येत आहे. चंद्र राशीपासून शनी स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही आधीपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल, म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या सप्ताहात तुमच्यामध्ये रचनात्मक विचारामध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तथापि या काळात प्रत्येक कागदावर हस्ताक्षर करण्याच्या आधी तुम्ही आरामात ते कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. उपाय: नियमित 11 वेळा ओम हनुमंते नम:चा जप करा. मीन राशी: या राशीमध्ये अधिकतर ग्रहांची स्थिती हे सांगते की या काळात तुमच्यापैकी काही लोकांना आपल्या इच्छेनुसार स्थानांतरण किंवा नोकरीमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. तथापि यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवून चालावे लागेल. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या सप्ताहात विशेष रूपात यश मिळू शकते. या सप्ताहात तसे तर स्वतःला बऱ्याच प्रमाणात स्वास्थ्य समजाल, कारण या काळात तुम्ही आपल्या कुटुंब आणि कार्यक्षेत्रात योग्य संतुलन कायम ठेवण्यासाठी आणि या गोष्टीमध्ये आपले आरोग्य उत्तम बनवण्यातही यशस्वी व्हाल. ज्या नोकरी पेशा जातकांना आतापर्यंत कुठल्याही कारणास्तव सॅलरी मिळाली नव्हती, ते या पूर्ण सप्ताहात धन कमतरतेमुळे खूप चिंतेत राहू शकतात. चंद्र राशीपासून शनी 12व्या भावात विराजमान होण्याच्या कारणाने शक्यता आहे की त्यांना आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांना पूर्ण करण्यासाठी कुठली बँक किंवा अन्य संस्थांकडून अधिक दरावर लोन घ्यावे लागेल. या आठवड्यात हे शक्य आहे की आपण बराच काळ चालू असलेले घरातील काम पूर्ण करण्यासाठी कार्यालय किंवा ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकता, कारण आता ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. पण तुमचा हा प्रयत्न पाहून कुटुंबीय तुमच्यासोबत खूप खुश दिसतील. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.